नमस्कार. जय गुरुदेव दत्त. वृश्चिक राशीच्या प्रिय भक्तांनो, अमावस्येनंतरचा काळ हा तुमच्या आयुष्यात एक मोठा भावनिक बदल घेऊन येण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक दिवसांपासून ज्याची तुम्ही मनोमन वाट पाहत आहात, ती व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात सुख आणि प्रेम आणि समाधान घेऊन प्रवेश करू शकते. पण मित्रांनो, ही व्यक्ती नेमकी कोण आहे? तिच्या नावामध्ये असा कोणता संकेत दडलेला आहे की ते नाव ऐकताच तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू येऊ शकतात? आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण शेवटी मी सांगणार असलेला संकेत अनेक वृश्चिक राशींच्या व्यक्तींच्या जीवनाशी जुळू शकतो. म्हणून जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही दत्तगुरूंवर विश्वास, श्रद्धा ठेवत असाल तर कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून दत्तगुरूंचा आशीर्वाद स्वीकारा. चला तर मग जाणून घेऊया, अमावस्येनंतर तुमच्या घरात सुख घेऊन येणारी ती खास व्यक्ती कोण असू शकते ते. अमावस्येनंतरचा हा काळ तुमच्यासाठी अत्यंत खास आणि भावनिक ठरणार आहे. अनेक दिवसांपासून मनात साचलेली चिंता, घरातील तणाव आणि नात्यांमधील दुरावा आता हळूहळू दूर होण्याची चिन्हे दिसत आहेत. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या आयुष्यात अशा एका व्यक्तीचे आगमन होणार आहे, जी फक्त सुखच नाही तर हरवलेला आनंदही परत घेऊन येईल. आणि त्या व्यक्तीचे नाव ऐकताच तुमच्या डोळ्यात नकळत अश्रू दाटून येतील. कदाचित ही व्यक्ती तुमच्यापासून काही काळ दूर गेलेली असेल. गैरसमज, परिस्थिती किंवा वेळेच्या खेळामुळे नात्यात अंतर निर्माण झाले असेल, पण आता नियती पुन्हा तुम्हाला एकत्र आणण्याच्या तयारीत आहे. ज्या व्यक्तीची तुम्ही मनोमन वाट पाहत होता, ती व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्याचा भाग बनू शकते, ही लक्षात ठेवा. मात्र मित्रांनो, या व्हिडिओमधील शेवटची खूण चुकवू नका, कारण त्या संकेतांवरून तुम्हाला समजेल की ती व्यक्ती नेमकी कोण असू शकते ते. हा संकेत अनेक वृश्चिक राशींच्या लोकांच्या जीवनाशी जुळून येणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा. घरातील वातावरण अचानक बदलताना तुम्हाला दिसेल. जिथे सतत वादविवाद होत होते, तिथे प्रेमाची भाषा बोलली जाईल. घरात पुन्हा हास्याचे स्वर घुमतील. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल आणि अनेक अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होईल. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय, माझा विश्वास आहे असे नक्की टाईप करा. दत्तगुरूंचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल. लक्षात ठेवा, ही व्यक्ती तुमच्या रक्ताच्या नात्यातील असू शकते. काहींसाठी ती मुलगी, काहींसाठी मुलगा, काहींसाठी भाऊ बहीण, तर काहींसाठी जुना मित्र किंवा आयुष्याचा जोडीदार देखील असू शकतो. विशेष म्हणजे त्या व्यक्तीच्या आगमनामुळे तुमच्या मनावरील मोठा भार हलका होणार आहे. वृश्चिक राशीच्या काही व्यक्तींना एखादा जुना फोन कॉल, मेसेज किंवा अचानक झालेली भेट ही आश्चर्याचा धक्का देऊ शकते. ज्यांच्याशी संवाद पूर्णपणे बंद झाला होता, ती व्यक्ती स्वतःहून पुढाकार घेऊन तुमच्याशी संपर्क साधू शकते आणि त्या क्षणी तुम्हाला वाटेल की दत्तगुरूंनी तुमची प्रार्थना खरंच ऐकली आहे. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अहंकार बाजूला ठेवा. जर नियती पुन्हा एखादे नाते तुमच्या दारात घेऊन येत असेल तर जुन्या चुका उकरून बसू नका. क्षमा करण्याची तयारी ठेवा, कारण काही नाती पुन्हा मिळवण्यासाठी अनेक जन्माचे पुण्य लागते. आर्थिकदृष्ट्याही हा काळ सकारात्मक ठरू शकतो. घरात धनप्राप्तीचे नवे मार्ग निर्माण होतील आणि एखादे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्यामुळे आर्थिक मदत मिळू शकते. त्यामुळे घरातील तणाव कमी होऊन समाधान वाढेल. मित्रांनो, आता मी सांगणार असलेली गोष्ट ही अत्यंत महत्त्वाची आहे. ती म्हणजे या व्यक्तीच्या नावाची सुरुवात काही विशिष्ट अक्षरांनी होत असल्याचा संकेत अनेकांना मिळू शकतो. स, अ, म आणि र, क किंवा प या अक्षरांपैकी एखादे अक्षर तुमच्या मनात वारंवार येत असेल तर हा योग तुमच्यासाठी असण्याची शक्यता वाढते. विशेषतः त्या वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी खूप संघर्ष अनुभवला आहे. ज्यांनी नात्यांसाठी खूप त्याग केला आहे, त्यांच्या आयुष्यात हा बदल अधिक प्रभावी ठरणार आहे, हे लक्षात ठेवा. अनेक रात्री रडून काढल्यानंतर आता आनंदाचे अश्रू वाहण्याची वेळ येणार आहे.
दत्तगुरूंची कृपा ज्या घरावर असते त्या घरातून दुःख कायमचे निघून जाते असे म्हणतात. त्यामुळे रोज सकाळी किंवा संध्याकाळी ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 11 वेळा जप करा. तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. प्रेम संबंधात असणाऱ्यांसाठीही ही वेळ विशेष ठरू शकते. अनेक दिवसांपासून लग्नात येणारे अडथळे दूर होऊ शकतात. कुटुंबाची संमती मिळू शकते. काहींसाठी हरवलेले प्रेम पुन्हा आयुष्यात परत येण्याचे संकेतही दिसून येत आहेत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे त्या नावाच्या अक्षरांचा संकेत तुमच्या आयुष्यातील त्या खास व्यक्तींशी जुळतो का हे नक्की तपासा. कारण हा संकेत ऐकल्यानंतर अनेक वृश्चिक राशींच्या लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू येणार आहेत. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, अशी कोणती व्यक्ती आहे जिने तुमच्या आयुष्यात कधी काळी खूप आनंद दिला होता पण परिस्थितीमुळे ती दूर गेली. जर तुमच्या मनात लगेच एखादे नाव आले असेल तर कदाचित हा संदेश तुमच्यासाठी असू शकतो, हे लक्षात ठेवा. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझा तुमच्यावरती विश्वास आहे असे नक्की टाईप करा. लक्षात ठेवा, प्रत्येक भविष्यवाणी प्रत्येकासाठी 100% लागू होईलच असे नाही. पण जर या शब्दांमधून तुम्हाला आशेचा किरण दिसत असेल तर दत्तगुरूंवर श्रद्धा ठेवा. योग्य वेळ आल्यावर नियती तुमच्या आयुष्यातील योग्य व्यक्तीला पुन्हा तुमच्यासमोर नक्कीच उभी करेल. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, शेवटी एवढेच सांगू इच्छिते की वृश्चिक राशीच्या प्रिय भक्तांनो, अमावस्येनंतर तुमच्या घरात येणारी ही व्यक्ती केवळ एक माणूस नसेल तर ती तुमच्यासाठी सुख, समाधान, प्रेम आणि भावनिक आधार घेऊन येणारी दत्तगुरूंची देणगी असेल. त्या व्यक्तीचे नाव ऐकताच तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतील आणि तुम्ही मनोमन म्हणाल, दत्तगुरू उशीर झाला पण तुमची कृपा कधीच कमी झाली नाही. जर आजच्या या राशी भविष्यामधील संकेत तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असतील तर दत्तगुरूंवर विश्वास ठेवा. योग्य वेळी योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते आणि अनेक वर्षांचे दुःख एका क्षणात दूर करून जाते. आजचा हा संदेश तुम्हाला सकारात्मक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही अजून दत्तकृपा राशीफल या परिवाराचा भाग नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. कारण आम्ही दररोज राशी भविष्य, आध्यात्मिक उपाय आणि दत्तगुरूंच्या कृपेने प्रेरणादायी संदेश तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. कमेंट्समध्ये जय गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो हीच प्रार्थना. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये.